नाशिक लोकसभेची जागा शिवसेनाच लढवणार, मुख्यमंत्री शिंदे नाशिकबाबत ठाम, शिवसेना तडजोड न करण्याच्या भूमिकेत। सांगलीतल्या काँग्रेसच्या मेळाव्यात विश्वजित कदम यांचा ठाकरे गटाला इशारा, आता जी मतं मिळतील ती आमची असतील, पुन्हा विधानसभेला जागा मागायची नाही। विश्वजित कडाडले, सांगलीत पक्षाला लागलेली दृष्ट उतरवणार, पटोलेंचा विश्वास। पुण्यात आढळराव पाटील आणि मुरलीधर मोहोळ यांची भव्य रॅली, तर संभाजीनगरमध्ये भुमरेंच्या प्रचारात मुख्यमंत्र्यांचा सहभाग। संभाजीनगरमधून महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांनी उमेदवारी अर्ज भरला, तर आढळराव पाटलांकडून अर्ज दाखल। रावेरमधून रक्षा खडसे आणि जळगावमधून स्मिता वाघ यांनी उमेदवारी अर्ज भरला, 13 मे रोजी मतदान। एकनाथ खडसेंचा भाजप प्रवेश रखडल्याची माहिती, प्रवेशाचा व्यवस्थित सोहळा करण्याचे केंद्रीय नेतृत्वाचे निर्देश। मात्र आता प्रवेश दिला तर निवडणुकीदरम्यान गटातटाचं राजकारण सुरू होईल, राज्य नेतृत्वाची भूमिका। नारायण राणेंसाठी अमित शहा आणि योगी आदित्यनाथ प्रचार करणार, 1 मे रोजी योगी सिंधुदुर्गात तर 3 मे रोजी अमित शहांची रत्नागिरीत सभा। सुप्रिया सुळेंची कन्या रेवती सुळे आईसाठी मैदानात, बारामतीत योगेंद्र पवारांसोबत प्रचारात सहभागी। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध, महिला, शेतकरी आणि पायाभूत सुविधांवर जाहीरनाम्यात भर। राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वादग्रस्त वक्तव्यांची निवडणूक आयोगाकडून दखल, भाजप आणि काँग्रेसला सोमवारी सकाळी 11 वाजेपर्यंत उत्तर देण्याचे आदेश। गांधी बंधू भगिनी निवडणूक लढवण्याची शक्यता, राहुल गांधी अमेठीतून तर प्रियंका गांधी रायबरेलीतून उभ्या राहणार अशी चर्चा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।